अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। ह्या ठाण्याच्या ऐतिहासिक नगरीमध्ये खूप काही आजपर्यंत घडलेलं आहे आणि त्याच्यातून एका शेतकरी कुटुंबातला मुलगा हा या परिसरामध्ये येतो काय, कामाला सुरुवात करतो काय, त्याच्यानंतरच्या काळामध्ये नगरसेवक होतो काय, 2004 साली विधिमंडळामध्ये आमदार होतो काय आणि त्याच्यानंतर मागं वळून न बघता सातत्याने यश हे त्यांना त्या ठिकाणी मिळत जातं काय। अर्थात तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते, तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा होता, त्यांचे स्वतःचे कष्ट होते, त्यांची जिद्द होती, त्यांची चिकाटी होती, म्हणूनच एकनाथरावजी शिंदेच्या रूपाने हे सगळं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं। तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99 ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004 ला सुरू झाली। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे। मी 90 ला बॅचचा आहे, हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस घडत असतात। मी गमतीनं काहींना म्हणालो, अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती। काय शेवटी जे नशिबात असतं तेच होतं, आपलं आपलं काम करत राहायचं। मित्रांनो, खरं तर मी अनेक वर्ष सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून राहिलो, तिथं काम करत राहिलो आणि बऱ्याचदा देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, हे समोर विरोधी पक्षाच्या बाजूला समोर असायचे, परंतु आमच्यामध्ये कधी कटुता, कधी दुरावा,